नमस्कार, मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर चला, आज काय आहे एस ज्योतिष कट्टावर ताई आली आहे। तर एस ज्योतिष कट्टावर घेऊन आली आहे मी एक छोटासा उपाय, तो सुद्धा मंगळाचं वर्ष आहे आणि पंचमुखी हनुमानाची सेवा कशी केली, म्हणजे 2025 सालचं किंवा 7.5 मध्ये याची पूजा केली तर काय फायदा होतो, यासाठी तुम्हाला घेऊन आली आहे मी माहिती। तर ही आहे पंचमुखी हनुमानाची चिप, ओरा चिप सारखी चिप आहे। ही तुम्ही तुमच्या पूजास्थानी ठेवू शकता, फॅक्टरीत ठेवू शकता, सगळीकडे ठेवू शकता। कारण एक तर शनीची 7.5 चालू असेल त्यांच्यासाठी, आणि ज्यांना पंचमुखी मंगळ हे वर्ष चांगलं जावं वाटत असेल त्यांच्यासाठी पंचमुखी हनुमानाची चिप, फोटो, मूर्ती या अतिशय महत्त्वाच्या आहेत 2025 सालासाठी। तर पंचमुखी हनुमान 7.5 मध्ये तुम्हाला कशी मदत करू शकतो किंवा काय, तर ज्यावेळी रावणानं शनी महाराजांना स्वतःच्या कैदीमध्ये घेतलं होतं, तर त्यावेळी त्यांची सुटका कोणी केली होती, तर मारुतीरायांनी केली होती। आणि मग त्यामुळं शनीच्या 7.5 मध्ये मारुतीरायांचे किंवा पंचमुखी मारुतीरायांची जे सेवा करतं ते 7.5च्या त्रासापासून मुक्त राहतं, अशी ग्रंथांमध्ये आख्यायिका पडली आहे। तर आपण काय करावं, म्हणजे आपल्याला पंचमुखी हनुमानाच्या मुळे आपली 7.5 मधली त्रास हा कमी होईल। आता खूप वेळा माझं सांगून झालं आहे की मेष, मकर, मीन आणि कुंभ या राशींना 7.5 आहे, सिंह राशीला पनौती आहे, तशीच वृषभ राशीला सुद्धा लागेल। तर या सगळ्या राशींसाठी घरामध्ये एक जर 7.5 मधलं असलं तर सारं घर कामाला लागतं, एकाला त्रास होत नाही तर साऱ्यांना त्रास होतो। त्यामुळं या सगळ्यांपाशी पंचमुखी हनुमान असणं, प्रत्येक घरामध्ये पंचमुखी हनुमान असणं हे महत्त्वाचं आहे। मग तुम्ही ती चिप स्वरूपात ही पंचधातूमध्ये बनवलेली चिप असती आणि वर पंचमुखी हनुमान, वर ह्याच्यावर आपल्याला रेकी मिळते, सिद्धी मिळते, त्यामुळे ही जास्तीत जास्त प्रमाणात तुमच्यासाठी काम करते। तर पंचमुखी हनुमानाला हे तर तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये ठेवू शकता, पण ज्यांच्याकडे नाहीये हनुमान चिप, तुम्हाला घ्यायची असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती जरूर संपर्क साधा। आता तुम्हाला हनुमानाची चिप नाही तर तुम्ही काय करू शकता, एखाद्या मंगळवार किंवा शनिवार दोन्हीपैकी एक वार ठरवा, शनिवार त्यातल्या त्यात जास्त छान। तर त्यावेळी तुम्ही मारुतीरायाला एक खाऊचं पान किंवा विडा डायरेक्ट दिला तरी चालतो, त्यांना गोड विडा किंवा बनारसी विडा हा मारुतीरायांना खूप आवडतो। तर शनिवारच्या दिवशी मारुतीरायांना एक विडा द्यावा, त्याबरोबर एक जानवं द्यावं, छोटीशी चमेलीचं तेल आणि शेंदूर, हे चारही गोष्टी त्यांच्या इथं पायावर अर्पण करून याव्यात किंवा देवळात जी पद्धत असेल त्याप्रमाणे ठेवाव्यात। देवळात जाता येत नाही, घरामध्ये पंचमुखी हनुमान आहे आपल्या, तर त्यावेळी त्यांच्या समोर ठेवावं, म्हणजे शनीच्या 7.5 मध्ये जो भयंकर स्वरूपाचा त्रास होतो तो कमी होतो, म्हणजे आपल्याला या सगळ्यांपासून कमी त्रास होतो। का तर आपण 7.5 मध्ये पंचमुखी हनुमानाची सेवा करतो, त्यामुळं हा अगदी छोटासा उपाय आहे। त्याचप्रमाणे तुम्ही एखाद्या मंगळवारी किंवा शनिवारी मारुतीरायांच्या देवळांमध्ये त्यांच्या 7 वाजता आरती होते, तर त्या आरतीमध्ये सहभाग घ्या, त्या आरतीमध्ये थोडंसं डोनेशन द्या, काय असेल ते तुमचं, आणि त्याच्यानंतर बाहेर आल्यावर, शक्यतो मंगळवारी करा, बाहेर आल्यावर एखादी लोखंडाची वस्तू आणि मोहरीचं तेल हे दान करावं, म्हणजे आपल्याला शनीच्या 7.5 मध्ये जास्त त्रास होत नाही असं शास्त्र सांगतं। तर चला, हा छोटासा व्हिडिओ घेऊन, छोटीशी माहिती घेऊन मी तुमच्यासाठी आले होते, ते म्हणजे हनुमान चिप किंवा पंचमुखी हनुमानाची काय सेवा केली तर 7.5 मध्ये त्रास कमी होतो, हे आता तुमच्या लक्षात आलं असेल। पंचमुखी हनुमानाची चिप ज्यांना कोणाला हवी असेल त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी संपर्क साधा, तिथं तुम्हाला किंमत वगैरे सगळं समजेल। त्याच प्रकारे मी दाखवलेला हा इच्छापूर्ती टॉवर, हा स्वतः मी तयार केलेला टॉवर आहे, हा तुम्हाला बाहेर कुठेही मिळणार नाही। हा डुप्लिकेट कॉपी कोणीतरी तयार करू शकतं, कारण लोकांना आजकाल स्वतःची बुद्धीपेक्षा दुसऱ्याच्या बुद्धीनं चालायला आवडत असतं, त्यामुळे कुणीतरी चोरी करू शकतं। तर हा आहे टॉवर, इच्छापूर्ती टॉवर, ह्याला मी नाव दिलेलं आहे। 2025 ते 2026 साली तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समाधान, लक्झरी लाईफ, गाडी, बंगला, शिक्षण
जे काही आहे ते भरभरून तुमच्याकडे आकर्षित व्हावं त्यासाठी तयार केलेला आहे हा क्रिस्टल। खाली घातले आहेत पायराइट, त्यावर घातले आहेत रेड क्रिस्टल जे या वर्षीचे आहेत मंगळाचे। त्यानंतर घातला आहे पंचधातूचा चुरा आणि त्यानंतर पुढच्या वर्षीचे 2026 ला सूर्याचं वर्ष आहे म्हणून वरती घातला आहे सिट्रीन। त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं इथं घातला आहे मी साल। त्याप्रमाणे इथं दिलेला आहे एंजल नंबर की जे एंजल नंबर घरातल्या सगळ्यांनी बोलून तुमच्या आयुष्याचं कल्याण व्हायला, मंगल व्हायला अजिबात वेळ लागणार नाही। तर 3 ठिकाणी मी इथं एंजल नंबर दिलेत बॉटल सारखे जे तुम्हाला खूप छान काम करून दाखवतील। त्याच मध्ये या वर्षीच्या 9 आकड्यामध्ये महाकुंभ मेळा पण आला। 144 ची बेरीज पण 9च होते, त्यामुळे इथं सुद्धा मी महाकुंभ मेळ्याचा नंबर दिलेला आहे की ज्यामुळं आणखीन आपल्याला पाप धुवून जातील, पुण्य लागेल, बुद्धी चांगली होईल आणि सर्व काही इच्छापूर्ती तुमच्याकडे या आकर्षित होतील। हा टॉवर वापरायचा कसा, काय कसा ह्याचे व्हिडिओ येतीलच, पण जर तुम्हाला हवा असेल पहिले 100 जे आहेत त्याचे दर कमी आहेत तर ऑफर मध्ये लाभ घ्या। वरती दिलेल्या नंबर वरती ऑफर आहे, तर तिथं आज दोन्ही पण गोष्टींवर ऑफर आहे, तर तिथं जाऊन आपण तिथं मला चौकशी करा, मेसेज करा कितीला आहे काय आहे ही सगळी माहिती तुम्हाला दिली जाईल। तर चला, पंचमुखी हनुमान घरामध्ये का असावा या गोष्टी तुम्हाला जर आवडल्या असतील तर छान छान कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, म्हणजे छान छान व्हिडिओ प्रत्येकापाशी पोहोचतील आणि तुम्हाला आणि मला दोघांनाही पुण्य लागेल। तर चला, उद्या भेटूया गुरुवार स्पेशल मध्ये साईबाबांचं रीडिंग घेऊन काय म्हणत आहेत बाबा हे बघण्यासाठी उद्याचा पण व्हिडिओ जरूर बघा। तर चला, आजचा व्हिडिओ इथंच बास करूया, परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत ओम साईराम।